So let's get started. So now वेट फॉर क्वालिटी गेट आपला कंप्लीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने किती स्टेजेस कंप्लीट केले आपण? फुल स्टेज पाइपलाइन मध्ये, देन त्यानंतर बिल्ड स्टेज, आणि देन बिल्ड नंतर टेस्टिंग स्टेज सोनार क्यूब सोबत, आणि देन टेस्टिंग नंतर सोनार क्यूब कडून काय यायला पाहिजे? मेसेज यायला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय यूज केलंय? वेबहुक्स यूज केलेला आहे. आणि वेबहुक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. वेबहुक्स काय आहे? इम्पॉर्टंट पार्ट आहे. इथे जायचं कॉन्फिगरेशन मध्ये, वेबहुक्स वर यायचं. हा आहे आपला वेबहुक, आणि हा वेबहुक थ्रू जेनकिन्सला रिप्लाय जातोय, जेनकिन्सला जातोय रिप्लाय. सो ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथे समजलं वेबहुक्स कसं आहे? ठीक आहे. देन त्यानंतर आता क्वालिटी गेट पण तुम्हाला आलेलं आहे लक्षात. दिस इज नथिंग बट क्वालिटी गेट. क्वालिटी गेट कसं क्रिएट करायचं? तर वेबहुक्स मध्ये क्वालिटी गेटचा ऑप्शन अवेलेबल असतो. इथे एक बाय डिफॉल्ट आहे सोनार वेब, बट आपण स्वतःचा क्रिएट केलाय कोणता? माय गेट, आणि त्याला डिफॉल्ट क्रिएट केलेलं, डिफॉल्ट बनवलेलं आहे, राईट. आणि ह्या क्वालिटी गेट मध्ये काही कंडिशन्स लावले आपण. या कंडिशन्स ओव्हरऑल कंडिशन्स वर, ओव्हरऑल कोड वर लावलेले आहेत. कशा करायच्या ऍड ते पण सांगितलंय. ऍड कंडिशनच्या बटन वरून आपण ऍड करणार. ठीक आहे, ऍड कंडिशन न्यू कोड नाही पाहिजे आपल्याला, ओव्हरऑल कोड वर पाहिजे. गॉट इट. देन इथे ऍड करायचं क्वालिटी गेट फेल्स व्हेन, आणि मल्टिपल ऑप्शन्स असणार. ठीक आहे, तर हे सगळं झाल्यानंतर इथून रिस्पॉन्स जाणार जेनकिन्सला की गेट काय आहे? फेल्ड आहे. आणि देन तो समोरची पाइपलाइन काय करायचं? त्याच्यावर वर्क करणार. डिपेंड्स ऑन अबाउट पाइपलाइन ट्रू और फॉल्स. Now here now we need to deploy our content on one of web server. ठीक आहे, कशावर डिप्लॉय करायचं आहे? वेब सर्व्हर वर आपली ऍप्लिकेशन डिप्लॉय करायची आहे विथ द हेल्प ऑफ दिस पाइपलाइन. तर पूर्ण स्टेजेस कंप्लीट झाल्यानंतर आता हे डिप्लॉय व्हायला पाहिजे. तर त्यासाठी काय करणार आपण? तर त्यासाठी आपण यूज करणार टॉमकॅट. काय करणार? यूज टॉमकॅट. टॉमकॅट वेब सर्व्हर. टॉमकॅट वेब सर्व्हर बद्दल आयडिया आहे का तुम्हाला? टॉमकॅट वेब सर्व्हर बद्दल आयडिया आहे का? सांगा. नसेल तर टॉमकॅट काय आहे? तर टॉमकॅट अपाचे कंपनीचं टॉमकॅट काय आहे? सॉफ्टवेअर इज अन ओपन सोर्स इम्प्लिमेंटेशन फॉर दी जावा एप्लिकेशन्स. ठीक आहे, बेसिकली इथे तर भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बट बेसिकली हा कशासाठी यूज करायचा आहे आपल्याला यूज करायचा आहे टू डिप्लॉय अवर एप्लिकेशन, टू होस्ट अवर एप्लिकेशन. ठीक आहे, तर हा आहे आपला. लेट्स कर सर्च इट टॉमकॅट वेब सर्व्हर. काय असते? Open source Java servlet container and HTTP web server deployed by the Apache Software Foundation is specifically designed to execute Java servlet render काहीतरी लिहिलेलं आहे Java based web application. हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. Java based application specifically designed to execute Java based वेब एप्लिकेशन्स. सो वेबसाईट आपली जे काही आपली एप्लिकेशन जी आहे ती जावा बेस्ड आहे, आणि तिला होस्ट करण्यासाठी आपण टॉमकॅटचा यूज करणार आहोत. क्लिअर झालं? ठीक आहे. कूल. सो त्यासाठी आता सर्वात आधी आपल्याला करावं लागेल एक सर्व्हर क्रिएट. सर्व्हर क्रिएट म्हणजेच कोणता सर्व्हर? टॉमकॅट सर्व्हर. तर ओपन करा एक इन्स्टन्स, ज्यामध्ये काय असायला पाहिजे? टॉमकॅट इन्स्टॉल्ड असायला पाहिजे. त्यामध्ये काय असायला पाहिजे? टॉमकॅट इन्स्टॉल्ड असायला पाहिजे. सो हियर
tomcat ubuntu ओके. याला काही प्रॉब्लेम नाही आहे. T3 घ्या किंवा कुठला पण घ्या, इश्यू होणार नाही. इथे पण आपण 20 घेऊन टाकू. ऑल गुड. लॉन्च इन्स्टन्स लॉन्च झाल्यानंतर आपल्याला याला ऍक्सेस घ्यायचा आहे. तर 4th सर्व्हर आपल्याकडे अवेलेबल झाला आहे, हा टॉमकॅट सर्व्हर, आणि याचा आपण एकदा ऍक्सेस घेणार. आणि टॉमकॅट इन्स्टॉलेशन करणार. कसं करणार टॉमकॅट इन्स्टॉलेशन? सो टॉमकॅट इन्स्टॉलेशन करायला सर्वात आधी आपल्याला टॉमकॅट 9 डाउनलोड वर जायचं आहे. देन टारवाली फाईल घ्यायची आहे आणि देन त्याला यूज करायचं आहे. ते करून बघितलंय का याच्या आधी कधी टॉमकॅट? हा, ओके. IDS मध्ये काय केलं होतं मग? हा, AWS मध्ये IDS मध्ये काय केलं होतं? अरे प्रोजेक्ट केला असणार आहे तुम्ही, विसरला तुम्ही, मला माहिती आहे ना. येस, केलेलं आहे, मला माहिती आहे. तुम्हाला आठवत नाहीये तो तुमचा प्रॉब्लेम. sudo -i ला जातोय. यामध्ये मला टॉमकॅट इन्स्टॉल करायचा आहे. तर टॉमकॅट इन्स्टॉल करण्यासाठी tar कॉपी लिंक ॲड्रेस इथे येणार, curl -O this one, एंटर, ls इथे आलेला आहे. सो अपाचे टॉमकॅट दिसतंय. देन त्यानंतर मला आता याला एक्सट्रॅक्ट करायचं आहे. कसं करतो? एक्सट्रॅक्ट करण्यासाठी काय करावं लागेल? अरे काय करावं लागेल? वाह, खूप छान. XZF and then Apache, आणि हा झाला एक्सट्रॅक्ट. मी याला कुठे ठेवणार? Apache/opt मध्ये ठेवणार. कुठे ठेवणार? /opt मध्ये ठेवणार. कळलं का? तर cd/opt/apache मध्ये मला असते bin ls, आणि यामध्ये असते याची एक्झिक्युटेबल फाईल. आणि ती फाईल कोणती असणार आहे? तू ऑनलाईन जॉईन केलंय का शुभम? ऑनलाईन जॉईन केलंय. मग लॅपटॉप मध्ये काय बघतो? मग काय बघतो? काय ब्लँक स्क्रीन कडे? ब्लँक स्क्रीन कडे काय बघतो सांग? ./catalina असा कर लॅपटॉप. catalina.sh आणि स्टार्ट करावं लागतं. त्यानंतर ना काय होईल? आपलं टॉमकॅट स्टार्ट होणार. ओके, इथे बघा catalina.sh दिसते फाईल. तर ह्या फाईल मध्ये त्याला स्टार्ट करण्याचा कोड लिहिलेला असतो, आणि त्याच फाईलला आपण काय करणार आहोत? एक्झिक्यूट करणार आहोत. तर काय होईल? आपलं टॉमकॅट स्टार्ट होणार. येस,
टॉमकॅट काय इन्स्टॉल करणार आहे, कशावर काम करणार आहे, जावावर काम करणार आहे. तर जावा जोपर्यंत राहणार नाही तोपर्यंत टॉमकॅट स्टार्ट होणार नाही. तर जावा इन्स्टॉल करावं लागेल आपल्याला. सो जावा 21 इन्स्टॉल जावा इन उबंतू. ही कमांड कॉपीज करून ठेवावं लागेल आपल्याला कुठेतरी. 21 कुठे गेलं, this one apt open install 21. Let's check it out and installed it here -y. apt-get update ही कमांड चालवायची असते पहिले. स्टार्टिंगला ही कमांड चालवायची असते ना उबंतू मध्ये. मल्टीवर्स, मार्वल मल्टीवर्स. ओके, नाउ इंस्टॉल 21. परफेक्ट. नाव बिंग मध्ये काय असणार आहे, catalina.sh आणि catalina.sh ला तुम्ही स्टार्ट करा, तुमचं टॉमकॅट स्टार्ट होणार. बघा ते टॉमकॅट स्टार्ट झालेलं आहे. ठीक आहे, टॉमकॅट स्टार्ट झालेलं दिसतंय. त्यानंतर आपल्याला एक्सेस कसं करायचं, तर एक्सेस करण्यासाठी सुद्धा आपल्याला याला IP घ्यायचं आहे आणि याला एक्सेस करायचं आहे. कसं करणार एक्सेस, हे बाकीचे टर्म्स क्लोज करू. इथे न्यू टॅब आणि वन मोर 8080 एंटर. तर हा असतो तुमचा अपाचे टॉमकॅटचा सर्व्हर, वेब सर्व्हर. ओके, आणि यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमची अप्लिकेशन डिप्लॉय करावी लागेल. कळलं. मॅन्युअली कसं करायचं अप्लिकेशन डिप्लॉय, तर इथे काय असणार, एक फोल्डर असणार तुमचा. मी बाहेर निघतो थोडं. ls इथे दिसतंय. हे पूर्ण टॉमकॅटची हायरार्की आहे. टॉमकॅट मध्ये सगळं डायरेक्टरी स्ट्रक्चर आहे, बीन, कॉन्फिग, लीव, लॉग, स्टॅम्प आणि वेब ॲप्स. तर इथे जेव्हा तुम्हाला अप्लिकेशन डिप्लॉय करायची आहे, पॅकेज असतो आपला, तो पॅकेज डायरेक्ट डिप्लॉय करतो आपण. काय करतो, डिप्लॉय पॅकेज. आता आपण या पाईपलाईन थ्रू काय केलंय, क्रिएट. बघा, सोर्स कोड घेतलाय, देन त्याचा पॅकेज क्रिएट केलेला आहे. राईट, पॅकेज क्रिएट केल्यानंतर तो टेस्ट होतोय आणि तो पॅकेज आता डिप्लॉय होणार कुठे, टॉमकॅटवर. तर आपण डायरेक्टली इथे पॅकेज डिप्लॉय करू शकतो. आणि कोणत्या लोकेशनवर जातं ते, सो ls/webapps, सॉरी नो स्लॅश वेब ॲप्स ओनली. तर या लोकेशनला तुमचा कंप्लीट अप्लिकेशन डिप्लॉय होतो टॉमकॅट मध्ये. कळलं का काय म्हणायचंय मला. ठीक आहे, इथे दिसेल तुम्हाला या वेब ॲप्सला ऍक्सेस करण्यासाठी होस्ट मॅनेजर आहे, मॅनेजर आहे, एक्झाम्पल्स आहेत, डॉक्युमेंट आणि रूट आहे. तर यामध्येच तुमचा अप्लिकेशनचा पॅकेज असणार, जो की तुम्ही ऍक्सेस करू शकता कुठून, वेब ॲप्स, वेब ॲप्लिकेशन वरून. इथनं आलं लक्षात काय करायचंय. ठीक आहे, तर आता ऍक्च्युली आपल्याला मॅन्युअली तर करायचं नाहीये डिप्लॉय. मॅन्युअली डिप्लॉय करायचं आहे का नाही. कसं डिप्लॉय करायचं आहे, ऑटोमॅटिकली युजिंग पाईपलाईन. करेक्ट. तर युजिंग पाईपलाईन आपण जर करतोय, तर या टॉमकॅटला ऍक्सेस कोण करणार, जेनकिंग्स करणार. पाईपलाईन थ्रू होतोय ना, तर या टॉमकॅटला ऍक्सेस कोण करणार, जेनकिंग्स करणार. आणि जो पॅकेज बनलेला आहे तो डिप्लॉय इथे कोण करणार, जेनकिंग्स करणार. करेक्ट आहे.
तर तो कसा करणार, एक थर्ड पार्टी ऍप्लिकेशन इथे डिप्लॉयमेंट कशी करणार. मॅन्युअली तर आपण करू शकतो वेब ॲप्स मध्ये, मॅन्युअली कुठे करू शकतो, वेब ॲप्स मध्ये करू शकतो ॲज अ एखादा पॅकेज. बट आता कोण करणार आहे, जेनकिंग्स करणार आहे युझिंग पाईपलाईन ऑटोमॅटिक वेने इथे. तर आता इथे काय करायचं आहे, एखाद्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशनने जर काम करायचं असेल तर त्यासाठी इथे असेल मॅनेजर ॲप. इथे काय दिसतंय, मॅनेजर ॲप. तर टॉमकॅटला एका थर्ड पार्टी ऍप्लिकेशन साठी कॅपेबल करायचं असते, तर त्यासाठी तो करणार एक युजर क्रिएट आणि त्याचा पासवर्ड क्रिएट. युजर पासवर्ड, युजर नेम आणि पासवर्ड जोपर्यंत तुम्ही दुसऱ्या थर्ड पार्टी ऍप्लिकेशनला देणार नाही तोपर्यंत तो त्या टॉमकॅटला ऍक्सेस करू शकणार नाही. ओके. सो आता इथे बघा काय दिलेलं आहे, this by default the managers is only accessible from the browsing running in the same machine as Tomcat. तर काय म्हणतोय, तर 403 access denied. आता सध्या काय आहे, ऍक्सेस डिनाईड आहे. तर थर्ड पार्टी ऍप्लिकेशन साठी आता इथे आपल्याला करावं लागेल एक युजर क्रिएट आणि त्याला ऍक्सेस द्यावा लागेल. ऍक्सेस म्हणजेच कसं द्यावं लागणार, पॉलिसी क्रिएट करून, रोल क्रिएट करून. कळलं का, ठीक आहे. तर ते पॉसिबल आहे इथे. काय म्हणतोय तो, तर प्लीज एक्झामिन द फाईल tomcat-user.xml in your installation. सो इथे येणार आपण ls, ऑलरेडी आपल्याकडे कॉन्फ आहे, इथे दिसतोय ना कॉन्फ, कॉन्फ दिसतोय का, ठीक आहे. ते या कॉन्फ मध्ये जाणार, इथे दिसेल तुम्हाला tomcat-user.xml, ठीक आहे. तर या फाईल मध्ये आपण काय करणार, युजरची इन्फॉर्मेशन ऍड करणार. सो नॅनो कॉन्फ tomcat-user.xml, काय म्हणतो, tomcat-user.xml, बरोबर आहे. ओपन केलंय. तर या मध्ये इथे या बघा, इथे टॉमकॅट युजर दिलेला आहे. आणखी खाली काय दिलेलं आहे बघा, बिल्ड इन टॉमकॅट मॅनेजर रोल. ओके. टॉमकॅट युजर नेम आणि वरती दिलेले आहेत रोल. तर एक युजर क्रिएट करायचं आहे आणि हे रोल्स त्याला असाइन करायचे. समजलं का काय करणार आहोत आपण, समजलं का काय करायचं आहे, बोला काय करणार आहोत आपण. टॉमकॅटला ऍक्सेस करणार आहोत, पण कोण करणार आहे ऍक्सेस, जेनकिंग्स करणार आहे. जेनकिंग्स ऑटोमॅटिकली ऍक्सेस करणार का, नाही. जेनकिंग्सला जर टॉमकॅटला ऍक्सेस करायचं असेल वेब डिप्लॉय करण्यासाठी तर त्याला लागणार युजर नेम पासवर्ड, आणि तो युजर नेम पासवर्ड टॉमकॅट साठी आपण कसा क्रिएट करणार, कसं करणार क्रिएट, तर मॅनेजर ऍप मध्ये जाणार. मॅनेजर ऍप मध्ये तुम्हाला ती इन्फॉर्मेशन दिली जाणार की तुम्ही एक युजर आणि त्याला रोल कसे असाइन करणार, आणि ते झाल्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड तुम्ही कुणाला देणार, जेनकिंग्सला, तेव्हा ते कम्युनिकेशन होईल. कळलं का, ठीक आहे. सो लेट्स डू इट. ते करण्यासाठी आपण ऑलरेडी या फाईल मध्ये अवेलेबल आहोत. ओके. सो सर्वात आधी काय करायचं आहे, सिंपल पासवर्ड, एक युजर क्रिएट करणार, रोल क्रिएट करायचं नाही दिलं की नाही, हा आहे बघा. हे ऑप्शन दिसत आहेत का, तर हेच ऑप्शन आपल्याला यूज करायचे आहेत.
मी एवढं कॉपी करतोय आणि खाली येणार, इथे पेस्ट करणार. ओके, इथे आता आपल्याला रोल कोणते कोणते असाइन करायचे आहेत ते बघा. ग्रेट. सो फर्स्ट रोल कोणता असला पाहिजे, इथे यायचं. फर्स्ट रोल कोणता असायला पाहिजे, तर इथे रोल दिलेला आहे टॉमकॅट GUI, टॉमकॅट मॅनेजर GUI. तर इथे पेस्ट इट. देन त्यानंतर दुसरा रोल कोणता असला पाहिजे, मॅनेजर स्क्रिप्ट. लक्षात द्या हा, जर तुम्ही विसरले हे टॉमकॅट तर आता तुम्हाला हे समजायला पाहिजे की काय करतोय आपण. ठीक आहे, आणखी दोनदा मला याला कॉपी करायचंय. परफेक्ट. रिमूव्ह, सॉरी, स्क्रिप्ट, मॅनेजर स्क्रिप्ट कॉपी, पेस्ट, JMX, स्टेटस, आणि लास्ट मध्ये एक आणखी मी ऍड करतोय ऍडमिन. काय करतोय, ऍडमिन. ओके, एवढं झाल्यानंतर आता आपल्याला टॉमकॅट युजर नेम बघा इथे काय दिलेलं आहे, टॉमकॅट. आणि पासवर्ड आता तुम्हाला जो सेट करायचा असेल तो सेट करा. इथे मस्ट बी चेंज, म्हणजेच एक पासवर्ड ऍड करणार, admin @123. ओके, अँड देन रोल्स. कोणते कोणते रोल द्यायचे आपल्याला याला, हे जे वरती आपण क्रिएट केलेत ना 4-5 रोल, हे सगळे या युजरला असाइन करायचे. ठीक आहे. सो पहिला सांगा कोणता आहे, मॅनेजर GUI. दुसरा कोणता आहे, मॅनेजर स्क्रिप्ट. तिसरा मॅनेजर JMX. फोर्थ मॅनेजर स्टेटस. फिफ्थ मॅनेजर admin. ठीक आहे. तर हा हे टॉमकॅट नावाचा युजर पासवर्ड admin @123 इथे सेट करतोय. अँड देन जे रोल्स आपण क्रिएट केले आहेत ते रोल्स याला असाइन करतो. दॅट्स इट. आणखी यामध्ये एक्स्ट्रा काहीही करायची गरज नाहीये. कोणती फाईल आहे ही, कोणत्या फाईलमध्ये करतोय हे सगळं आपण, tomcat-users.xml. कोणी सांगितलं आपल्याला करायला, टॉमकॅट मी स्वतः सांगितलेलं आहे. या फाईलमध्ये बघा दिसतंय, यू आर नॉट ऑथराइज्ड टू व्ह्यू दिस पेज अँड टू डू दिस गो टू tomcat-users.xml, add roles, add user and add password. समजलं काय म्हणतोय, कळलं. देन आता हे सगळे झाल्यानंतर ना लक्षात ठेवा, टॉमकॅट युजर नेम admin @adminचा एक स्मॉल आहे, कॅपिटल लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो दॅट्स इट फॉर नाव. सेव्ह करा. टॉमकॅट मध्ये आपण चेंजेस केले आहेत. टॉमकॅट मध्ये काय केलं आपण, चेंजेस केले आहेत. तर टॉमकॅटला स्टार्ट स्टॉप करायचं, bin catalina.sh स्टॉप केलं आपण आणि अगेन स्टार्ट करणार, START स्टार्ट आहे. क्लिअर. ओके, एकदा स्टॉप आणि स्टार्ट. का, कारण जे कॉन्फिगरेशन केले आहे ते अप्लाय व्हायला पाहिजे. गुड. नाउ वेअर अवर टॉमकॅट इज हिअर. ठीक आहे, मी बॅक साइड येतो, त्याला जरा रिफ्रेश करतो. ओके,
आता मी मॅनेजर ऍपवर अगेन क्लिक करणार, नाही आलाय, अजूनही ऍक्सेस डिनाईड दाखवतोय. तर आणखी बघू, ओके. तर आणखी यामध्ये काही रिस्ट्रिक्शन्स असतात. काय असतात? रिस्ट्रिक्शन्स असतात. ते रिस्ट्रिक्शन्स आपल्याला कुठून काढायचे आहेत? तर जिथे ऍप्लिकेशन डिप्लॉय होते त्या लोकेशनवरून. ऍप्लिकेशन डिप्लॉय कुठे होणार? आता सांगितलं, वेब ऍप्स मध्ये. कुठे असणार? वेब ऍप्स मध्ये. LS CD वेब ऍप्स LS. आणि इथे आहेत होस्ट मॅनेजर, मॅनेजर. हे दोन पर्सन कोण आहे? मॅनेजर एक पर्सन आहे, होस्ट मॅनेजर एक पर्सन आहे. हे दोन्ही पर्सन्स काय करतात? रिस्ट्रिक्शन्स लावून ठेवतात. तर सर्वात आधी आपण काय करणार? मॅनेजर आहे तर मॅनेजर मध्ये जे रिस्ट्रिक्शन असणार ते काढून टाकणार. सो लेट्स चेक इट आउट. LS मॅनेजर काय आहे यामध्ये? LS मॅनेजर, मॅनेजर मध्ये मेटा यामध्ये जायचं आहे आपल्याला. मेटा इथे काय आहे? context.xml. ठीक आहे. सो context.xml मध्ये जाणार, नॅनो करणार, ओपन करणार या फाईलला. ओपन केलं. देन त्यानंतर आता ही फाईल, ही लाईन दिसते इथे, अलाउ बट हा IP ऍड्रेस कशाचा असतो? लोकल होस्ट साठी असतो. हा IP ऍड्रेस कशासाठी असतो? लोकल होस्ट साठी असतो. ठीक आहे. तर आपण आता याला काय करणार? कमेंट आउट करणार, कारण लोकल होस्ट नाही पाहिजे आपल्याला, पब्लिक पाहिजे. ठीक आहे. सो याला कमेंट आउट करण्याची प्रोसेस HTML मध्ये या लाईन दिसतात, लाईन्स बघा. कमेंट आउट करण्याची प्रोसेस ही असते. या लाईन्स ऍड करायच्या असतात, स्टार्टिंग अँड एंडिंग. ठीक आहे. तेव्हा तो कमेंट होतो. सो याला मला कमेंट करायचं आहे. कमेंट मध्ये सो दिस एक्सक्लेमेशन अँड डॅश डॅश. ठीक आहे. देन कुठपर्यंत करायचं आहे? इथपर्यंत करायचं आहे. सो डॅश डॅश कंप्लीट. ठीक आहे. हे दोन्ही लाईन्स काय केल्या मी आता? कमेंट आउट केलेलं आहे. म्हणजेच लोकल होस्ट साठी रिस्ट्रिक्टेड राहणार नाही. गुड. सो सेव्ह इट. ओके. अगेन आपल्याला काय करावं लागेल? स्टॉप करावं लागेल. सो बिन स्टॉप केल्यानंतर टॉमकॅट एक्सेस होत नाही. रिफ्रेश करून बघा, तो टॉमकॅट फिरत राहणार, एक्सेस होणार नाही. बट स्टार्ट केल्यानंतर ना काय होणार? स्टार्ट होणार. तर हा स्टार्ट होतोय बघा. झालंय. ओके. अगेन एकदा चेक करू, मॅनेजर ऍप ऍक्सेसिबल आहे का? येस. सी आता काय मागतोय? युजर नेम आणि पासवर्ड. काय आहे युजर नेम? टॉमकॅट. आणि पासवर्ड काय दिला होता? admin@123. आता काहीतरी वेगळं आलं. मॅनेजर ऍप आता आपल्याकडे काहीतरी वेगळं आलेलं आहे. ठीक आहे. आणि हा ऍक्च्युली काय असणार आहे? तो जो आता वेबबुक्स बघितला ना आपण, वेब ऍप्स आहे ना, वेब ऍप्स. दिस वन वेब ऍप्स. ओके. तर हा ऍक्च्युली वेब ऍपचा ऍक्सेस असतो युजिंग युजर नेम अँड पासवर्ड. कळलं का? आता इथे कुठलीही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन, जसं जेनकिन्स असू दे, कुठलीही थर्ड पार्टी ऍप्लिकेशन इथे इन्स्टॉलेशन करणार. बघा काय दिलेलं आहे? होस्ट मॅनेजर दिलेलं आहे लेफ्ट हँड साईडला. तर हा कशाचा पाथ आहे? तुमच्या वेब ऍपचा, ज्यामध्ये तुम्ही काय करणार? ऍप्लिकेशन डिप्लॉय करणार थर्ड पार्टी
ट्रू. डायरेक्टली तुमची वायर फाईल इथे डिप्लॉय करू शकता तुम्ही. सी, चूज फाईल, वायर फाईल अँड देन डिप्लॉय इट, आणि ते होस्ट होऊन जाणार ते. बट हे काम आपल्याला कशा थ्रू करायचं आहे? जेनकिन्स थ्रू करायचं आहे, युझिंग पाईपलाईन. तर युजर नेम पासवर्ड आपल्याकडे आहे आता, करेक्ट. तर ते कुठे ऍड करणार आपण? जेनकिन्स मध्ये ऍड करणार. गॉट इट? गुड. सो युजर नेम पासवर्ड आहे आपल्याकडे. मॅनेज मध्ये जाणार, क्रेडेन्शियल्स मध्ये जाणार आणि एक क्रेडेन्शियल ऍड करणार. कोणतं क्रेडेन्शियल असणार ते? टॉमकॅट क्रेडेन्शियल, युजर नेम विथ पासवर्ड. युजर नेम टॉमकॅट, बरोबर ना? युजर नेम कोण आहे? टॉमकॅट, आणि पासवर्ड ऍडमिन @123. आयडी मध्ये टॉमकॅट युजर असं देतोय, ठीक आहे. टॉमकॅट ऍक्सेस, क्लिअर आहे? ठीक आहे. क्रिएट झालंय. जे आपण युजर नेम आणि पासवर्ड बनवलेला आहे टॉमकॅट साठी ते कुठे ऍड केलं आपण आता? जेनकिन्स मध्ये ऍड केलेलं आहे. क्लिअर? ओके. नाव आता टॉमकॅट वर डिप्लॉयमेंट करायची आहे तर पाईपलाईन मध्ये पण लिहावं लागेल ना? पाईपलाईन मध्ये लिहावं लागेल की नाही? तर आता ते कसं लिहायचं? सिंटॅक्स माहिती आहे का? सिंटॅक्स माहिती नाही आहे? व्हेरी गुड. सो पाईपलाईन सिंटॅक्स मध्ये येणार आपण. बट बिफोर दॅट एक प्लगइन ऍड करावं लागेल. काय करावं लागेल? एक प्लगइन ऍड करावं लागेल. तो प्लगइन कोणता असणार? तर हा जो आहे टॉमकॅट, याला आपण ऍज अ होस्ट कन्सिडर करणार आहोत. तर हा ऍक्च्युली कंटेनर असतो ज्याच्यामध्ये ऍप्लिकेशन आपली डिप्लॉय होणार. कळलं? सो एक प्लगइन कंटेनर बट कोणता कंटेनर? डिप्लॉय टू कंटेनर. कोणता प्लगइन असणार? डिप्लॉय टू कंटेनर. इन्स्टॉल इट. देन गो बॅक. ओके. नाउ come to pipeline syntax. Refresh this page. आता इथे तुम्हाला दिसायला पाहिजे कंटेनर वाला. सी, डिप्लॉय. डिप्लॉय दिसतंय? डिप्लॉय where are to a कंटेनर, याला सिलेक्ट करणार आपण. आणि इथे काय करायचं आहे आपल्याला? where फाईल पाहिजे ना. आता ती where फाईल कुठे आहे? काय असणार नाव तुमच्या पॅकेजचं? ठीक आहे, बघा. तर इथे ही इन्फॉर्मेशन जी दिली आहे ना, हेच आपल्याला इथे कॉपी करायचं आहे आणि हेच इथे टाकायचं आहे की त्याला बाबा मला माझ्या कोणत्याही डायरेक्टरीमध्ये कोणत्याही लोकेशनमध्ये काय आहे याचा अर्थ हे समजून घ्या. स्टार स्टार आहे, नाव काहीही असलं तरी चालेल, कोणत्याही डायरेक्टरीमध्ये असलं तरी चालेल, त्याचा एक्सटेन्शन काय असायला पाहिजे? .var असायला पाहिजे. हेच इथे आपण डिफाईन करतोय. कळलं? कळलं का? जर तुम्हाला स्पेसिफिक पाथ माहिती असेल तर डायरेक्ट पाथ लिहायचं, नसेल माहिती तर हेच लिहायचं. गॉट इट? ओके. हां. सो एनी नेम, एनी डायरेक्शन, एनी लोकेशन, एनी नेम. गॉट इट? ठीक आहे. सो हे झालं. देन त्यानंतर कॉन्टेक्स्ट पाथ. कॉन्टेक्स्ट पाथ म्हणजे ऍप्लिकेशन सर्च कुठे करणार? ऍप्लिकेशन सर्च कुठे करणार? कॉन्टेक्स्ट पाथ इथे देतोय मी स्लॅश, म्हणजे रूट लोकेशनला. कुठे करतोय आपण ही डिप्लॉयमेंट? ऍड कंटेनर. कुठे करतोय आपण डिप्लॉयमेंट? टॉमकॅट 9 वर करतोय.
टॉमकॅट 9. काय म्हणतोय आता? क्रेडेन्शियल ऍड केलंय पण टॉमकॅट सिलेक्टेड. टॉमकॅटचा URL टॉमकॅटचा URL हिअर. Copy. This one is nothing but Tomcat URL. दिली आपण इन्फॉर्मेशन. Tomcatचा URL दिला आहे, सिक्रेट पण दिलेला आहे त्याला ऍक्सेस करण्यासाठी. ओके, अँड नथिंग मोर. हा ऍट अ टाइम तुम्ही मल्टिपल ठिकाणी डिप्लॉय करू शकता, बट आपण एकाच ठिकाणी करतोय ना, तर एकच ऍड करतोय. सो जनरेट पाइपलाइन सिंटॅक्स आणि दिस इज नथिंग बट युअर सिंटॅक्स. कुठे ऍड करणार तुम्ही? पाइपलाइन मध्ये ऍड करणार. परफेक्ट. काय एक्स्ट्रा केलं आपण इथे? टॉमकॅट डिप्लॉय केला, टॉमकॅट साठी युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट केला आणि ते सिंटॅक्स जनरेट करून डिप्लॉय मध्ये ऍड केलाय. फक्त माहिती पाहिजे, स्टेप्स माहिती पाहिजे. इझी आहे, खूप इझी आहे. ग्राफिकली आहे तर खूप इझी जातं जेनकिन्स. कळलं? ठीक आहे. Now alternative context deploy this credentials ID tomcat-access path, okay, URL context path, that's it. Good, very good. एकदा मी चेक करतोय सिंटॅक्स प्रॉपर मी लिहिलेला आहे की नाही. मी लास्ट टाइम टॉमकॅट 8 वर केलं होतं. परफेक्ट, गुड, सगळं व्यवस्थित आहे. सो आपण याला पुश करू. टॉमकॅट डिप्लॉयमेंट स्टेज ऍडेड. सध्या इथे काय दिसतंय का आपल्याला? इथे अप्लिकेशन नाहीये, पण जेव्हा अप्लिकेशन येणार तेव्हा काय होईल आता ते बघू. जेनकिन्स मध्ये पाइपलाइन एक्झिक्यूट झाल्यानंतर तो काय करणार? आपला जो काही पॅकेज आहे स्टार्टिंग पासून चेक करा. पॅकेज पुल करणार, बिल्ड करणार, टेस्ट करणार, क्वालिटी गेट चेक करणार आणि देन लास्ट मध्ये डिप्लॉय करणार. हा वन मोर, इथे आता ट्रू आहे अबाउट पाइपलाइन, तर हा समोर जाणार नाही, स्किप करणार, राईट. तर मी सध्या इथे काय लिहितोय? फॉल्स लिहितोय. ठीक आहे, जेणेकरून तो समोर जाईल आणि डिप्लॉय होईल. ग्रेट, सगळी पाइपलाइन आपली झालेली आहे. अपडेट. नाव इथे यायचं, फक्त काय करणार आता आपण? बिल्ड नाव करणार. तुम्हाला एक टास्क देतो, टास्क म्हणजेच काय? तर हे जे बिल्ड नाव आहे ना, इथे येऊन आपल्याला परत करायची गरज नको. जसं आपण इथून काय करतोय? कोड, हा जो कोड पुश झाला तर आपल्याला ही पाइपलाइन एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. समजलं का? कोड पुश होतो इकडनं, तर आपल्याला ह्या बिल्ड नाव बटनला क्लिक करायची गरज नाही. काय व्हायला पाहिजे? ऑटोमॅटिक पाइपलाइन स्टार्ट व्हायला पाहिजे.
nowhere file found. Why? ते आता तुमच्यावर आहे की कसं करणार तुम्ही. कोड पुश झाला की काय व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिक पाइपलाइन एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. कळलं का? हां, जावाचा तर इश्यू नाही ना. नाही, पण इथे तो काय बोलतोय, nowhere found, deploy aborted. check it out again. डिप्लॉय अडॅप्टर्स, सिंटॅक्स एकदा चेक करू द्या मला. अल्टरनेटिव्ह डिप्लॉयमेंट कॉन्टेक्स्ट. context path where colon. अच्छा, इथे डबल कॉमा आलेला आहे. डबल कॉमा आला आहे म्हणून तो where चेकच करू शकत नाहीये. syntax fixed. ठीक है. So now try it again.
सी डिप्लॉय झालेलं आहे. ओके, डिप्लॉय झालं आहे. तर चेक करा इथे, याला फक्त मॅनेजर वाले काढून टाकू आपण आणि फक्त काय करणार, एंटर करणार. सी ऍप्लिकेशन आपली डिप्लॉय झालेली आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही डिप्लॉय करणार एवढं समजलं. ठीक आहे, तर या पद्धतीची असेल तुमची कंप्लीट पाईपलाईन. फुल बिल्ड, टेस्ट, क्वालिटी गेट अँड लास्ट मध्ये डिप्लॉय. आणि डिपेंड करते तुम्ही तुमची ऍप्लिकेशन कोणती आहे, काय असणार, कशा पद्धतीने तुम्ही स्टेजेस लिहिणार ते डिपेंड करेल. बट मोस्टली या पद्धतीने तुमच्या डिप्लॉयमेंट जाणार. ठीक आहे. सो काही कन्फ्युजन, काही इश्यू यामध्ये. पारस, पल्लवी, नाही सर, करून बघतो मी. ओके. सो इथेच थांबूया. करून बघा एवढं, अँड देन काही इश्यू आला तर सांगा.